आज आहे हळद. हळदीचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी मग लग्नाचा कार्यक्रम आहे. चला. हे आहे हॉटेल. अण्णा हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. बस केलेली आहे. या बसमध्ये आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. बाकीचे उरलेले ते नंतरच्या बसमध्ये येणार आहे. चलो. याची जास्त लावतात घचा जास्त उच्चार आपण फक्त आशालता म्हणतो आशालता. धारा किती छान नाव आहे ना. तर हे आहे रिसॉर्टचं नाव आणि आम्ही कालच्या रिसॉर्टमध्ये उतरलो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ते हे आहे रिसॉर्ट आणि आता इथे तुम्ही पाहताय ना खूप मोठे-मोठे दगड तुम्हाला पाहायला मिळतील. किती मेकअप करा पण आमचं मेकअप काही राहत नाही. इतकं गरम होतंय ना, खूप गरम होतंय. आता टचअप केलंय थोडंसं आणि इकडे फोटो काढून घेऊया म्हटलं. मेकअप उडून जायच्या आधी. ताईंना म्हटलं आपण फोटो काढूया. अजून 2 ताई आहेत तिकडे त्यांना बोलवते थोड्या वेळात आणि फोटो काढते. चला. इकडे इकडे बोल दी अभी बोलिए. खूप इंटरेस्टिंग नावं होती म्हणून मी त्यांना बोलले की परत तुम्ही नावं सांगा. तर ते शूट करत होते. चला या ड्रिंक प्यायला. खूप गरम आहे इकडे. तर इकडे कॅमेरामन दादा आणि इकडे फोटो चालू आहे. आत्तू बच्ची मस्त फोटो घेतात ते. पोज करताय. बघत ट्रायंगल होऊ द्या. ये रिसॉर्ट खूप छान आहे. हळदीचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे. 11:30 वाजले आणि सगळं जेवण नाश्ता वगैरे झालेला आहे आणि हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. मी तुमच्यावर शेअर करेलच. अगदी मूव्हीमध्ये जसं हळदीचं डेकोरेशन करतं ना सेम तसं डेकोरेशन इथे केलेलं आणि माझ्यासाठी हे नवीनच होतं. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस कॅमेरा ऑन असायचा माझा की हे कधी मी शूट करते आणि माझ्याकडे हे मोमेंट्स माझ्या कॅमेरामध्ये कैद करणार आहे. तेलुगू मूव्हीमध्ये जसं आपण सीन पाहतो ना तसं मला तो फील येत होता आणि ते मी शूट करत होते. यात इकडे हळदीला
पाण्याने अंघोळ घालतात यार. आपण हळद लावतो, पण इकडे हळद न लावता डायरेक्ट पाण्याने अंघोळ सगळ्यांना ओलं करून टाकतात. सगळ्यांच्या अंगावर पाण्याची बादल्या टाकतात. अक्षरशः पाण्याने भिजवून टाकतात. अंघोळ घालतात ना, आपण फक्त हळद लावतो आणि बाजूला होतो. पण इथे डायरेक्ट अंघोळ. मग पाहुणे असो, कोणीही असो, एक कोणाला सोडत नाही. आणि त्यासोबतच मी इथे इफूचा डान्स तुमच्यावर शेअर करते. इथे कॉपीराईट येईल म्हणून मी म्युझिक म्यूट केलंय आणि हे काय चाललंय? नवीनच वाटतंय ना? मला पण नवीनच वाटतंय. तुम्हाला सुद्धा नवीनच वाटेल आणि लग्न समारंभातील हा नवीन विधी कोणता? तर या विधीला म्हणायचं काशी यात्रा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे हैदराबादमधील लग्न समारंभात विशेषतः तेलुगू आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार काशी यात्रा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मनोरंजक विधी आहे आणि हा विधी लग्नाच्या मुख्य कार्यक्रमांपैकी एक आहे. या विधीमागे अशी समजूत आहे की नवरदेव लग्नाच्या जबाबदाऱ्या टाळून संन्यास घेण्याचा आणि काशीला म्हणजे वाराणसीला तीर्थयात्रेसाठी जाण्याचा नाटक करतो. या विधीसाठी एका विशेष सेटची गरज असते, ज्यात छत्री म्हणजे अंब्रेला, काठी, काही कपडे, धोती, उपरणं असतं त्यामध्ये, पाण्याची बाटली, भांडे, पंचांग, पुस्तक, काही सुकामेवा. तर हे सर्व नवरदेव घेऊन घराबाहेर जाण्याचं नाटक करतो. तेव्हा नवरीचे वडील म्हणजे सासरे त्याला रोखतात, म्हणजे थांबवतात. नवरदेवाला समजावून सांगतात, की संन्यास घेण्यापेक्षा गृहस्थ आश्रमात प्रवेश करणे श्रेष्ठ आहे. नवरीचे वडील नवरदेवाला कन्यादान स्वीकारण्याची विनंती करतात आणि आपली मुलगी देण्याची कबूल करतात. त्यानंतर नवरदेव संन्यासाचा विचार सोडून देतो आणि लग्नासाठी परत येतो. थोडक्यात सांगायचं तर ही एक परंपरा आहे जी नवरदेवाला सांसारिक जीवनातील जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि विनोदी पद्धतीने लग्नासाठी तयार करण्यासाठी साजरी केली जाते. अरे बापरे! हाँ, तो गाना 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 हाँ। तो इधर से आप लोग आ जाओ। भाया हार्दिक शुभ केस है बस बस మీరు బెటర్ అమ్మాయి మీరు బెటర్ ఓకే ఓకే వెరీ गुड ऐसा करना है ना कंप्लीट शाम 6 बजे ఫ్లవర్స్ గానే మన అక్షంతలు అంటే వేయించాలి అయ్యా డాడీ 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 ఫ్లవర్స్ కానీ ఏమో ఉంటాయి ఫ్లవర్స్ కానీ అక్షంతలు కానీ ఫ్లవర్స్ శతమానం భవతి శతమానం భవతి విరాజస్య ఆయుష్యేంద్రియే ప్రతిష్టతి
वाटलं होतं मी इडली, डोसा, सांबार घेईल, पण नाही. एवढ्या गरमीमध्ये मी ह्या गोष्टी टाळल्याच खरं. आपलं साधं जेवण, व्हेज जेवण घेतलं आणि त्यासोबत मस्त सॅलड पण होतं, तेही खाल्लं. आईस्क्रीम खाल्ली आणि जेवण झाल्यानंतर पानाचा आस्वाद घेतला. खूप छान पान होतं. दिन करून तो द्या ना. नाही का? यार. आम्ही परत चाललोय आता रूमवर. कार्यक्रम झालेला आहे हळदीचा. सेम सेम. तर इहूच्या गप्पा चालल्यात. काय काय बोलत असते काय मी. का ग पिलू आज तर लय टमटम बोलती. हळदीचा कार्यक्रम झाला आता आम्ही चाललो हॉटेल रूमवर. तिकडून परत संध्याकाळी येऊ लग्नासाठी. आणि एक छानसा प्रोग्राम होता इकडचांचा तेलुगू मधला काशी यात्रा. तेही तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. चला आता जातोय आराम करू आणि संध्याकाळी आवरून येऊ छान पैकी. बापरे गाडी तर गरम असेल ही तर. फॅन वगैरे काहीच नाहीये. अरे साडीचं काही खरं नाही.